मान्सूनच्या सरीमुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली। परिणामी भाज्यांचे दर हे गगनाला भिडलेत। विशेष म्हणजे रोजच्या भाजीत वापरली जाणारी कोथिंबीरीची जुडी ही 30 रुपयांपासून ते 10 रुपयांपर्यंत आली। भाजीपाला महागल्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे किचनचं बजेट कोलमडले। नाशिकच्या बाजार समितीतून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। मे महिन्यात पडलेल्या कडाक्याचं ऊन आणि त्याच्यानंतर बरसलेल्या अवकाळीच्या सरींनी खरं तर भाजीपाल्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली। या ठिकाणी जर बघितलं तर आपण भाजीपाला हा मोठ्या प्रमाणात महाग झालेला आहे। नाशिकच्या पंचवटीच्या बाजार समितीमध्ये आपण आहोत। या ठिकाणी यावेळेस अवकाळीच्या पावसामुळे खरं तर अनेक ठिकाणी जे आहे भाजीपाल्यांची आवक ही घटलेली आहे आणि परिणामी भाज्यांचे जे दर आहे ते कोलमडलेले। याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य गृहिणींना बसलेला आहे। आजच्या मितीला जर बघितलं तर कोथिंबीरच्या जुडीने सर्वाधिक भाव जो घेतलेला आहे 60 रुपयाला जुडी ही तब्बल कोथिंबीरची मिळत आहे। तर मेथी देखील 40 रुपयापर्यंत गेलेली आहे। सध्या कशा पद्धतीने भाज्यांचे भाव सुरू आहे, कोथिंबीर आणि मेथीला कशा प्रकारचा भाव सध्या चढलेला आहे? कोथिंबीर बघायला गेली तर कोथिंबीर 4000 रुपये शेकड्यापासून 10,000 रुपये शेकड्यापर्यंत कोथिंबीर आहे। मेथी बघायला गेली तर 4000 रुपये शेकड्यापासून 6000 रुपये शेकड्यापर्यंत मेथी। हे सगळं पावसामुळे मालाची टंचाई निर्माण झाली। बाकीच्या भाजीपाल्यांचे बाजारभाव कसे साधारणतः? साहजिक बघायला गेलं तर प्रत्येक माला मागं 200-500% वाढ झालेली आहे। तुम्ही जाळ्या घेशाल तेही महाग झालेलं आहे, हापसन घेशाल तेही महाग झालेलं आहे। तरी हापसन शिमला टमाटा आला 400-500 रुपये जाळी झालेली। साधारणतः किती टक्के दर वाढलेले प्रत्येक? तरी किमान म्हटलं तरी 50% दर वाढले। आणि हे कशामुळे परिस्थिती होती? हे सगळे पाण्यामुळे परिस्थिती, पावसामुळे माल येणं शॉर्ट झालं मार्केटला। आणि आता साधारणतः किती दिवस असं परिस्थिती राहील काहीच सांगता येत नाही दादा। जसा पाऊस पडत जाईल तसं माल कमी होत जाईल, भाव वाढत जातील। तो एकूणच जर बघितलं तर या भाजीपाल्यांचे दर वाढल्याने मात्र सर्वसामान्य ज्या गृहिणी त्यांच्या किचनचं बजेट मात्र आपल्याला कुठेतरी कोलमडताना या ठिकाणी दिसून येतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।